आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार गट साहेब, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब यांची शिवसेना उभाटा, त्याचबरोबर ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दहा संघटना आणि सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सर्व भुसावळ शहरातील आमचे अपंग बंधू, घरकुलवासी, त्याचबरोबर आमचे सर्व पाणी, वीज, रस्ते, त्याचबरोबर देवाधर्माचे आणि इतर महापुरुषांचे जे प्रश्न आहेत ते सगळं कब्रस्तानपासून, शमशानभूमीपासून, गवऱ्यांपासून तर सगळं घेऊन या ठिकाणी आक्रोश मांडण्यासाठी या प्रांत कार्यालयामध्ये आम्ही आज प्रचंड असा मोर्चा, ना भूतो न भविष्य असा मोर्चा भुसावळ शहरामध्ये काढला. आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आमचा आक्रोश मांडला. त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठिय्या मांडला. त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की जोपर्यंत कलेक्टरशी बोलणं होत नाही, कलेक्टर इथे येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. संबंधित महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या सहमतीने त्या ठिकाणी जळगावला कलेक्टर साहेबांची या ठिकाणी जे आहे संपर्क साधला. त्या ठिकाणी आमचं जे मोर्चा होता त्या मोर्चाचं रूपांतर या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये झालं आणि प्रांत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि जर 3 दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे. आजचा आक्रोश जो भुसावळकरांचा आम्ही या ठिकाणी त्रस्त नागरिकांचा मांडलेला आहे. यानंतर जर का 3 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी जे आहे न्याय मिळाला नाही तर आम्ही भुसावळ ते जळगाव या ठिकाणी आमचा जो लॉंग मार्च भर उन्हामध्ये या ठिकाणी काढणार आहोत. आणि जर त्याच्यामध्ये कोणी जरांचा आमचा अपंग, कोणी आमचा गरीब, कोणी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, भुसावळकर नागरिक जर का मरण पावला तर त्याला हे जे गतिरोधक मंत्री हे या ठिकाणी जबाबदार राहतील. त्यांचे दादागिरी, गुंडगिरी, गुंडशाही करणारे जे नगरसेवक आहे, जे नगरपालिकेमध्ये विकास कामाला, ठरावाला आणि विषयाला विरोध करतात, हे जबाबदार राहतील असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी हे म्हणतात मंत्री महोदय संजय सावकारे आमच्या मंत्र्याकडे गेले. अरे आमच्या मंत्र्याकडे गेले? तुम्ही मंत्री आहे ना, तुम्ही भुसावळ शहरासाठी काय केलं? भुसावळ शहराचा उलट विकासाच्या संदर्भात जे माननीय भुसावळ नगरीची शान शिल्पकार संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून, एक नारी सप्पे भारी गायत्रीताई भंगाडे यांच्या माध्यमातून भुसावळ नगरपालिकेमध्ये जे आम्ही विकासाचे ठरावाचे प्रश्न मांडतोय, जे विषय मांडतोय, त्याला तुम्ही या ठिकाणी मंत्री म्हणून, आमदार म्हणून तुमचा कुठल्याही 1 रुपयाचं त्या ठिकाणी जे फंड आम्हाला या भुसावळ नगरपालिकेला, भुसावळ नागरिकांना न देता, विकासाला न देता, तुमची पॉवर न वापरता, उलट तुम्ही अशी भाषा वापरता, आम्ही विकासासाठी मंत्र्याकडे गेलो होतो, उलट तुम्ही अशी भाषा वापरता की आमच्या मंत्र्याकडे कशासाठी गेले? अरे तुम्ही उलट असं म्हणायला पाहिजे होतं की या ठिकाणी जे आहे संतोष भाऊ चौधरी, तुम्ही भुसावळ शहराचा विकास करताय, तुमच्यामुळे मी आमदार झालो, मंत्री झालो आणि माझं मंत्रीपद जे आहे तुमच्या आशीर्वादाने मिळालं, घ्या हे संपूर्ण जे आहे मी तुम्हाला देऊन टाकतो. पण तुम्ही तसे तर मोठे काही मन ठेवलं नाही. आम्ही तर या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन यांना जे आहे आम्ही काय म्हणतो, ते जे आहेत ना हनुमानाचे भक्त आहेत, ते संकटमोचक मंत्री आहेत, संकटमोचक मंत्री. आणि हे कोण आहेत? भुसावळचे मंत्री संजय सावकारे. कोण आहे? संकट मंत्री. भुसावळ शहरावरचे मंत्री जे आहे हे संकट मंत्री आहेत. आणि या ठिकाणी जे आहे काय झालंय, हुकुमशाही, गुंडगिरी, तानाशाही, या ठिकाणी दादागिरी या नगरसेवकांची चालू आहे. महिलांच्या अंगावर धावून जाता, नगराध्यक्षबाईंच्या महिलांच्या अंगावर धावून जाणारे हे जे नगरसेवक आहे, हे दादागिरी, गुंडगिरी, महिलांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आणि हे जर मी थांबलं तर याच्यापेक्षाही विराट असे जे जळगावला जे आम्ही आक्रोश रेल मोर्चा काढतोय, लॉंग मार्च, त्या दिवशी आम्ही जळगावला रेल रोको आंदोलन करू. कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही ठिय्या आंदोलन हजारोंच्या संख्येने करू. 3 दिवस तुम्हाला दिलेले कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, महसूल अधिकाऱ्यांना 3 दिवस दिलेले आहे. 3 दिवसामध्ये जो आमचा जो विषय आहे, जो यांनी विरोध केलेला आहे 308 नुसार, तो मार्गी लावा. आणि या ठिकाणी जे तेही आमच्या फेवरमध्ये सत्तेचा पूर्णपणे यांचा जो काही दबाव आहे, हे दबाव तंत्र सुरू आहे मंत्र्यांचं, नगरसेवकांचं, या दबावाला बळी न पडता आमच्या बाजूने जे जनहिताचे ठराव आम्ही घेतले, जे विकासाचे ठराव घेतलेले, विकास को किसकी हिम्मत है विकास को रोक दे? संतोष भाऊ चौधरी की विकास की रथ को रोक दे? कोई मायका लाल पैदा नहीं हुआ. जय तापी, जय भुसावळ.
सेनेचा दिसदारी माझ्या भीमाची जयंती जगात भारी माझ्या भीमाची जयंती जगात भारी तान शिकवली जगाला दुनियादारी तान शिकवली जगाला दुनियादारी माझ्या भीमाची जयंती जगात भारी माझ्या भीमाची जयंती जगात भारी आज आपण विचाराती दिन दुबळ्याच्या साथी आज आपण विचाराती दिन दुबळ्याच्या साथी मी स्वप्नात पाहिलाय बाई भीम माझा ग भीम माझा ग दिल्लीत भाषण देवी भीम माझा ग दिल्लीत भाषण देवी भीम माझा ग दिल्लीत भाषण क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मूक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका जीवन तुझे आम्हास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला उद्धाराया माझा भीमराया बाबासाहेबांना दिलं गे बाबासाहेबांना दिलं ना बाबासाहेबांना जगामध्ये कुठं बी जाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे दुश्मन संग जण खतवून जाय तिकडे बघू नको बाप भीमराव हाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या बापाचा दरार आहे खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे दुश्मन संग जण खतवून जाय तिकडे बघू नको बाप भीमराव हाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे खऱ्या जगामध्ये कुठं बी जाय माझ्या बापाचा दरार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.